पिंपरी चिंचवडच्या भोसरी मतदारसंघातील शिवसेना ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार रवी लांडगेंनी शरद पवार यांची भेट घेतली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार अजित गव्हाण यांनीही शरद पवार यांची भेट घेतली। यावेळी भोसरीमध्ये शरद पवारांचा पक्ष येणार असल्याचा विश्वास गव्हाण यांनी व्यक्त केला। हिंगोलीच्या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीत तिढा निर्माण होण्याची चिन्हे आहेत। वाईमधल्या कार्यकर्ता बैठकीत सर्वच नेत्यांनी वसमत मतदारसंघावर दावा केला। वसमत मतदारसंघात अजित पवार पक्षाचे राजू नवघरे आमदार आहेत आणि या मतदारसंघावर भाजपच्या तिघांनी दावा केलाय, त्यामुळे भविष्यात वाद निर्माण होऊ शकतो। सध्या जो जास्त पैसा देईल त्याला उमेदवारी दिली जाते असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी माहिती आणि मवियावर केलाय। आतापर्यंत तुम्हाला लुटलं, आता तुम्ही त्यांना लुटा। एका मतदानासाठी 2000 रुपये नाही तर 10,000 रुपये घ्या, मात्र मत वंचितलाच द्या असं आवाहन आंबेडकरांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या सांगलीतल्या स्मारकाला भेट दिली। यावेळी त्यांनी साठे कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर असताना हायवेवर वाट पाहणाऱ्या लहान मुलांची त्यांनी भेट घेतली। रात्री 12:15च्या सुमारास मुलांनी मुख्यमंत्र्यांना ग्रीटिंग्स आणि पुष्पगुच्छ भेट दिली। लक्ष्मण हाकेंसोबत मराठा कार्यकर्त्यांनी केलेला विकृत प्रकार ही मराठा समाजाची झुंडशाही आहे असा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलाय। तसंच योद्धा शरण जात नाही, त्यामुळे त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातं असं यावेळी वाघमारे यांनी म्हटलं। मराठा आरक्षण दिलं नाही तर तुमचा खेळ खलास असा थेट इशारा जरांगेंनी राज्य सरकारला दिला। एवढ्या मोठ्या समुदायाला बाजूला सारून त्यांना पायावर दगड पाडून घ्यायचं असेल तरी त्यांची मोठी चूक आहे अशी प्रतिक्रिया जरांगेंनी दिली। संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं। धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारला लवकर अध्यादेश काढावा अशी आग्रही मागणी धनगर नेते प्रकाश शेंडगेंनी केली। आम्हाला 1 रुपयाही आदिवासींचा नको, आम्हाला त्यांचं आरक्षण नको, त्यांच्या मनातला गैरसमज चर्चा करून दूर करू असे शेंडगेंनी सांगितलं। संभाजीराजेंच्या सांगण्यावरून आपल्यावर हल्ला झाल्याचा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला। पुण्यामध्ये झालेल्या घटनेचा तपास व्हावा अशी मागणी हाके यांनी केली। तर संभाजीराजेंवर आरोप करण्याआधी विचार करा असा पलटवार संभाजीराजेंचे कार्यकर्ते धनंजय जाधव यांनी केला। संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये मनोज जरांगेंच्या मॅरेथॉन बैठका झाल्या। बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावरच्या दसरा मेळाव्यासाठी जरांगेंकडून बैठक घेण्यात आली। या बैठकीला मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परभणीमध्ये मराठा युवकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। दरम्यान एक मराठा तरुणानं स्वतःला पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। उपस्थित पोलिसांनी या तरुणाला त्यावेळी ताब्यात घेतलं। आंदोलनस्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक झाले। ओबीसी आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा मराठा आंदोलकांवर आरोप आहे। हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ओबीसी आंदोलकांकडून आंदोलन करण्यात आलं।